आपण बघत आहात उमेन्स 24 चॅनल. अमरावतीमध्ये एक मोठा राजकीय बॉम्ब. रेल्वे स्थानक हलवण्याचा प्रस्ताव. काँग्रेसने थेट भाजपावर हल्लाबोल केला. खासदार डॉक्टर अनिल बोंडे आणि भाजप सरकारवर काँग्रेसचे तीव्र प्रहार. अमरावती शहर जिल्हा काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेत ठणकावून सांगितले, रेल्वे स्थानक शहराबाहेर हलवलं तर लाखो प्रवासी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचं प्रचंड नुकसान होईल. हे जनविरोधी निर्णय आहे. हा प्रस्ताव तात्काळ रद्द करा. काँग्रेसचा थेट आरोप आहे. खासदार अनिल बोंडे अमरावतीच्या हितासाठी एकही पाऊल पुढे टाकत नाही. भाजपाचे स्थानिक नेते फक्त खुर्च्या जोपासतात. लोकांच्या अडचणीकडे दुर्लक्ष करतात. रेल्वेचा विकास नाही, उलट नागरिकांना त्रास देण्याचं षडयंत्र सुरू आहे. काँग्रेसचा स्पष्ट इशारा आहे, हा प्रस्ताव मागे घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू. अमरावतीच्या जनतेला सोबत घेऊन प्रचंड लोक चळवळ उभी करू. या पत्रकार परिषद उपस्थित होते बबलू शेखावत, मिलिंद चिमोटे, महिला काँग्रेसच्या जयश्रीताई वानकडे, निलेश गुवे, नितीन काळे, संकेत कुलट, वैभव देशमुख, समीर जौंजार सोबत अनेक कार्यकर्ते. भाजपाला धारेवर घेतलं. प्रश्न आता खासदार अनिल बोंडे आणि भाजप सरकारला. अमरावतीच्या जनतेच्या सोयीसाठी तुम्ही काय करणार? फक्त खुर्च्या आणि प्रोजेक्टच्या नावाने जनतेची फसवणूक करणार. अमरावतीच्या रस्त्यावर आता लढाई होणार की प्रस्ताव रद्द होणार? अमरावती रेल्वे स्टेशन हे अमरावती जिल्ह्याच्या लोकांचं सुविधेसाठी आणि अमरावती जिल्ह्याच्या लोकांचं याला कोणताही हातदूत चालू आहे त्या हल्लीदारांनी काँग्रेस पक्षातर्फे आज आमची भूमिका आम्ही सगळ्यांनी स्पष्ट केलेली आहे. मोठे मी आमचे सगळे वरिष्ठ नेते जी भूमिका आमची आहे तेच भूमिका आमच्या वरिष्ठ नेत्याची आहे. हा जो गट कारस्थान आहे आम्ही कुठेही यांचं गट कारस्थान सक्सेस होऊ देणार नाही. यांना या शहरासाठी काही करता येत नसल पण जे केलेलं आहे त्याला तुम्ही हडप करण्याचा प्रयत्न करू नये असं आमचं स्पष्ट. अशा घडामोडीसाठी बघत रहा उमेन्स 24 चॅनल.